कडे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने आता दखल घेतलेली आहे। सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं होतं आपण जरा पाहूयात। अरे 19 महिने देवेंद्रजीचे पिताश्री माझे वडील निरपराध शोभाताई फडणवीस 19 महिने जेलमध्ये गेल्या। दोष काय होता तर तेरा वैभव अमर रहे मां हम दिन चार रहे ना रहे, भारत माता की जय, वंदे मातरम यासाठी जेलमध्ये टाकणारे आता लोकशाही सांगताय। अरे ज्यांनी 1984च्या दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर पतीला जळत्या ट्रक मध्ये टाकलं, 4 वर्षाच्या माझ्या शीख मुलाच्या समोर त्याच्या वडिलांना ट्रक मध्ये टाकलं, ते आता हुकुमशाही लोकशाहीचं युद्ध लढताय। अरे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेसवाले, अफजल गुरुला फाशी देऊ नका म्हणणारे काँग्रेसवाले, तुष्टीकरणाचं राजकारण करणारे काँग्रेसवाले बोर्डावर लिहितात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही। अरे हुकुमशाही तुमची आहे। सचिन सावंतजी स्वतः आपल्या सोबत आहेत। सावंतजी आपलं स्वागत आहे। या तुम्ही जी तक्रार केली होती, याचिका केली होती, निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? भयंकर आहे। म्हणजे आपल्याला जेव्हा निवडणुकीमध्ये हार दिसते त्यावेळेला इतका तोल डाचडावा आणि स्वतःची भाषा जी महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे त्याला छेद देत इतक्या भयानक पद्धतीने आरोप करावे ही शोभनीय नाही। आणि दुसरीकडे निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं की अशा तऱ्हेची भाषा खपून घेतली जाणार नाही म्हणून अनेकांना नोटीस पाठवली, अतिशिदाही पाठवली होती। त्यामुळे याची दखल घेतली गेली पाहिजे। ही भाषा याच पद्धतीने आम्ही देखील त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो आणि आम्हाला सत्य सांगावं लागेल की कशा पद्धतीनं बलात्कारांच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा राहिला, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी 2002चे दंगे त्या ठिकाणी कसे आले हे सगळं सांगता येईल। ISIचे एजंट भारतीय भाजपचे कार्यकर्ते निघाले होते तेही आम्ही बोलू। परंतु ही भाषा जर निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी वापरणार असेल तर त्याला त्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे म्हणून त्या दृष्टीने आम्ही तक्रार केली होती। आता त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आतिशी असतील, सुप्रिया शिनेट असतील किंवा इतर सगळ्यांच्या वरती ज्या पद्धतीनं नोटीस पाठवल्या जातात तशाच पद्धतीने आम्ही अपेक्षा करतो की निवडणूक आयोग काम करेल। नाही, काय कारवाई व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाकडून? या पद्धतीनं जी निवडणूक आयोगाच्या एकंदर कार्यप्रणालीमध्ये जे नियम आहेत त्याचा अवलंब झाला पाहिजे। ही भाषा विद्वेषी आहे, ही भाषा अत्यंत जहाल आहे आणि अशा पद्धतीच्या भाषेला भारतीय निवडणुकीमध्ये थारा असता कामा नये आणि ही अशा पद्धतीने जर वापरत असतील तर त्यांना त्या ठिकाणी बंदी आणली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। धन्यवाद सचिन सावंतजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।